एखादी व्यक्ती आवडण्यापासून झालेली सुरुवात, एखादी व्यक्ती बोलण्यासाठी आपण स्वतः घेतलेली मेहनत, एखाद्या व्यक्तीने आपल्याकडे फक्त बघावं यासाठी आपण घेतलेले एफर्ट्स, एखाद्या व्यक्तीला आपण आवडावं म्हणून आपण कंटिन्युअसली त्या व्यक्तीसाठी अवेलेबल राहिलो. आणि जेव्हा हळूहळू त्या ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं, त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं, त्या प्रेमाचं रूपांतर सुंदरशा नात्यामध्ये झालं, विश्वासामध्ये झालं, शुद्ध परिशुद्ध प्रेमामध्ये झालं. हा जो प्रवास होता तो जर स्वतःमध्ये शुद्ध असेल तर तो फक्त आकर्षणावरती आधारित नाही राहणार, तो कायम असेल, तो अनंत असेल, तो अनादी असेल, तो अजर असेल, तो अमर असेल. त्याला कोणी संपवू नाही शकत, त्याला कोणी मिटवू नाही शकत. त्याला किती जरी अडचणी आल्या तरीसुद्धा तो अडचणींना घाबरून नाही जाऊ शकत, तो स्वतःच्या प्रेमाची सोबत कधी सोडून नाही जाऊ शकत. पण आश्चर्य वाटतं कधी कधी आपलंच प्रेम किंवा आपण ज्या व्यक्तीवरती प्रेम करतो तीच व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेली तर कधी कधी आपलं प्रेमसुद्धा त्या व्यक्तीसाठीचं निघून जातं. मग ज्या व्यक्तीला आपण पाहण्यासाठी एवढी धडपड घेत होतो, तिला आपण आवडावं म्हणून एवढी मेहनत घेत होतो, सतत त्या व्यक्तीचा विचार करत असायचो, आपलं सगळं आयुष्य त्या व्यक्तीच्या अवतीभोवती फिरत असायचं, आपण ज्या व्यक्तीसाठी एवढी मेहनत घेतली तीच व्यक्ती जेव्हा निघून जाते तेव्हा मात्र आपल्या प्रेमाचं रूपांतर हे कधी रागामध्ये होतं, कधी द्वेषामध्ये होतं, हे आपल्याला सुद्धा कळत नाही. आणि मग मात्र ती व्यक्ती दिसली तरीसुद्धा आपण आपला रस्ता बदलून घेतो. त्या व्यक्तीचा विषयसुद्धा आपल्याला नकोसा वाटतो, त्या व्यक्तीचं वागणं बोलणंसुद्धा आपल्याला आवडत नाही, त्या व्यक्तीचं आपल्याकडं पाहणंसुद्धा आपल्याला आवडत नाही, ती व्यक्ती आपल्याला मेसेजसुद्धा कशा प्रकारे करू शकते हे सुद्धा आपल्याला आवडत नाही. त्या व्यक्तीचं आपल्याला नंतर काहीच आवडेनासं होतं. आणि मग नंतर प्रश्न पडतो की हे प्रेम होतं की फक्त मोह होता.